गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजः स्फुरद्दिक्प्रदेशं विजीन्द्रादिदैवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कैलासराणा शिवचंद्रमौळी इंद्रमाथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी गवीण शंभो मज कोण तारी कार्पण्य दोषोपहत स्वभाव इच्छामि त्वां धर्मसम्मूढ चेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्। त्वां सुपन्नम् तव तत्त्वं न जानामि किदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः। इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता तेन देवेश प्रीयतां मे सदाशिवः। यदक्षरं पदः भ्रष्ट मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षमता देव प्रसीद परमेश्वर प्रसीद परमेश्वर प्रसीद परमेश्वर। मज अव्यक्तासी व्यक्ती अनार्तासी आरती स्वयं तृप्ता तृप्ती भाविती गा। मी जो अदृश्य त्या मला दृश्य असे समजतात, मी जो इच्छा रहित त्या मला इच्छा आहे असे मानतात, मी जो स्वतः सिद्ध तृप्त त्या मला तृप्ती कल्पितात। मज अनावरणा प्रावरण भूषणातीतासी भूषण मज सकळ कारणा कारण देखती ते। मी वस्त्रात गुंडाळता येण्यासारखा नसून मला वस्त्र नेसवतात, शृंगाराच्या पलीकडे असताना माझ्याकरिता दागिन्यांची योजना करतात। सर्व जगाला मी उत्पन्न करणारा असून माझ्याही उत्पन्न करण्याची ते कल्पना करतात। मज सहजा ते करीती स्वयंभा ते प्रतिष्ठिती निरंतरा ते आव्हानिती विसर्जिती गा। मी तुम्हाला मेसेज केलाय बघा. हा हा हा. आता येतोय आवाज? हो हो येतोय. मज सहजा ते करीती स्वयंभा ते प्रतिष्ठिती निरंतरा ते आव्हानिती विसर्जिती गा। नित्य असणारा जो मी या माझी प्रतिष्ठापन प्राणप्रतिष्ठा करतात। अर्जुना सर्वांच्या आत्मत्वाने अखंड दंडायमान असणारा जो मी त्या मला आवाहन करतात आणि माझे विसर्जन करतात। मी सर्वदा स्वतः सिद्धू तो की बाळ तरुण वृद्धू मज एक रूपा संबंधू जाणती ऐसे। मी सर्वदा स्वतः सिद्ध आणि एकरूप आहे त्या मला बाल्य तारुण्य व वृद्धावस्था यांचा बंध आहे असे समजतात। मज अद्वैतासी दुजे मज अकर्तयासी काजे मी अभोक्ता की भुंजे ऐसे म्हणती। माझी अद्वैत स्थिती असताना माझ्या मागे द्वैत लावतात व मी कर्मरहित असून कर्मे करतो असे मानतात। आणि मी जो अभोक्ता तो मी भोग भोगतो असे मानतात। मज अकुळाचे कुळवानिती मज नित्याचे निधने शिणती मज सर्वांतरा ते कल्पिती
अरे मित्र गा, माझे कुळरहिताचे कुळ वर्णन करतात. मी जो नित्य, त्या माझ्या मरणाने दुःखी होतात. आणि अर्जुना, मी सर्वांच्या अंतर्यामी असणारा त्या मला शत्रू मित्र आहेत असे मानतात. मी स्वानंदाभिरामू, मज तया मज अनेक सुखांचा कामू, आघवाची मी असे समू, ही म्हणती एक देशी. स्वकीय आनंदात रमणारा असणारा जो मी, त्या मला अनेक सुखांची इच्छा आहे असे म्हणतात. मी सगळीकडे सारखा व्यापलेला असून मला एके ठिकाणी आहे, दुसऱ्या ठिकाणी नाही असे म्हणतात. मी आत्मा एक चराचरी, म्हणती एकाचा कै पक्ष कै करी, आणि कोणी एका ते मारी, हेची वाढविती. मी स्थावर जंगमाचा एकच असा आत्मा असता मी एकाचा कैवार घेतो असे म्हणतात, आणि रागावून एकाला मारतो हेच जगात प्रसिद्ध करतात. किंबहुना ऐसे समस्त हे जे मानुष धर्म प्राकृत, तयाची नाव मी ऐसे विपरीत ज्ञानतयांचे. फार काय सांगावे, असे हे जे मनुष्याचे सामान्य धर्म तेच सर्व माझ्या ठाई आहेत असे त्या अज्ञानी लोकांचे विपरीत ज्ञान असते. जव आकारू एक पुढा देखती, तव हा देव येणे भावे भजती, मग तोची बिघडिल्या टाकीती, नाही म्हणवनी. जेव्हा एखादी मूर्ती आपल्या पुढे पाहतात त्यावेळी ती मूर्ती हाच देव आहे अशा समजुतीने तिची भक्ती करतात, आणि मग तीच मूर्ती भांगली की हा परमात्मा नाही असे समजून पूजा करण्याचे थांबवतात. माते येणे येणे प्रकारे, जाणती मनुष्य ऐसेनी आकारे, म्हणून ज्ञानची ते अंधारे, ज्ञानासी करी. अशा या प्रकारांनी आकारावरून इतर देहधाऱ्यांसारखाच मी एक मनुष्य आहे असे समजतात. म्हणून त्यांचे ते विपरीत ज्ञान माझ्या शुद्ध स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानास झाकून टाकते. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसहा, राक्षसी मासुरींचैव प्रकृती मोहिनीं श्रिताः. त्यांच्या म्हणजे मूढांच्या देवदेवतोपासनाच्या फलांच्या इच्छा निष्फळ आहेत, त्यांची कर्मे निष्फळ आहेत, त्यांचे ज्ञान निष्फळ आहे, ते विवेकरहित आहेत. कारण राक्षसी आणि तामसी अशा मोहमय प्रकृतीचा त्यांनी अवलंब केला आहे. या लागी जन्मले चिते मोघ, जैसे वर्षी वीण मेघ, का मृग जळाचे तरंग दुर्नीची पहावे. म्हणून त्यांचे जन्माला येणे फुकट आहे. ज्याप्रमाणे पावसाळ्या वाचून आलेले ढग किंवा मृगजळात दिसणाऱ्या लाटा या गोष्टी दुरूनच दिसण्यास बऱ्या असतात. अथवा कोल्हेरीचे असिवार, ना तरी वोडंबरीचे अलंकार, ही गंधर्व नगरीचे आवार आभासतिका. अथवा मातीचे घोडेस्वार किंवा गारुडी विद्येने केलेले दागिने, किंवा आकाशात ढगांच्या आकृतीमुळे दिसणाऱ्या गावांचे गावपूस, हे ज्याप्रमाणे दिसतात मात्र पण वास्तविक मिथ्या असतात. साबरी वाढिन्नल्या सरळा, वरी फळन आतू पोकळा, कास्त न झाले गळा, शेळी ये जैसे. सरळ वाढलेल्या कांडे निवडुंगाला वर फळ नसते आणि आत गाभाही नसतो, म्हणजे तो पोकळ असतो, किंवा शेळीचे गलोल व्यर्थ असतात. तैसे मूर्खाचे तया जी आले, आणि धिक कर्म तयांचे निपजले, जैसे साबरी फळ आले घेपे ना दीजे. त्याप्रमाणे त्या अविचारी लोकांचे जीवित व्यर्थ आहे. ज्याप्रमाणे सावरीला आलेले फळ देवघेवीच्या उपयोगाचे नसते, त्याप्रमाणे त्यांचे कर्म व्यर्थ असते. म्हणून त्यांच्या हातून घडलेल्या कर्माला धिक्कार असो.
मग जे काही ते पढिන්නले ते मरकटे नारळ तोडिले, का आंधळ्या हाती पडिले मोती जैसे. मग ते अज्ञानी जे काही शिकलेले असतात ते त्या माकडाने नारळ तोडल्यासारखे अथवा आंधळ्याच्या हातात मोती पडल्यासारखे निरुपयोगी असते. किंबहुना तयांची शास्त्रे जैशी कुमारी हाती दिधली शस्त्रे, का अशौचा मंत्रे बीजे कथिली. फार काय सांगावे, त्यांची जेवढी म्हणून शास्त्रे आहेत तेवढी जशी का लहान मुलीच्या हातात दिलेली शस्त्रे अथवा अशुद्ध मनुष्यास सांगितलेले बीज मंत्र त्याप्रमाणे ते निरर्थक असतात. तैसे ज्ञान जात तया आणि जे काही आचरले गा धनंजया, ते आघवेची गेले वाया जे चित्तहीन. त्याप्रमाणे अर्जुना त्यांचे संपूर्ण ज्ञान व जे काही त्यांनी आचरण केले असेल ते संपूर्ण व्यर्थ जाते, कारण की त्यांचे चित्त स्थिर नसते. पैतमो गुणाची राक्षसी जे सद्बुद्धी ते ग्रासी, विवेकाचा ठाओ चिपुसी निशाचरी जे. सद्बुद्धीला गिळून टाकणारी व विचाराचा ठाव ठिकाणा नाहीसा करणारी अज्ञान रूपी रात्री संचार करणारी तमोगुणारूपी राक्षसी. तिये प्रकृतीवर पडे झाले म्हणून चिंतेचे कपोले गेले, वरितामसी ये पडिले मुखा माझी. त्या आसुरी राक्षसीच्या स्वाधीन झाले म्हणून ते चिंतारूपी गालाच्या आणखी त्या तामसी राक्षसीच्या मुखात पडले गेले. जेथ आशेची ये लाळे आतु हिंसा जीभ लोळे, देवींची असंतोषाचे चाकळे अखंड चघळी. जिच्या मुखात आशेच्या लाळेमध्ये हिंसारूपी जीभ लोळते त्याचप्रमाणे जी राक्षसी संतोषरूपी चघळ नेहमी चघळत असते, म्हणजे जी संतोष नाहीसा करते. जे अनर्थाचे कानवेरी आवाळुवे चाटीत निघे बाहेरी, जे प्रमाद पर्वतींची दरी सदाची मातली. जी राक्षसी अनर्थाच्या काठापर्यंत अनर्थाच्या कानापर्यंत ओठांचे काठ साठीत बाहेर निघते व जी राक्षसी नेहमीच प्रमादरूपी पर्वताची माजलेली भयप्रद दरी आहे. जेथ द्वेषाची या गाढा खसखसा ज्ञानाचा करीती रगडा, जे अगस्ती गवसणी मूढा स्थूल बुद्धी. जिच्या तोंडामध्ये द्वेषरूपी दाढा ज्ञानाचा खसखसा चुराडा करीत आहे व जी अगस्ती ऋषीस आवरण असलेल्या कुंभाप्रमाणे स्थूल बुद्धीच्या मूर्खांना आवरण घालणारी आहे. ऐसे आसुरिये प्रकृतीचे तोंडी जे झाले गा भूतोंडी, ते बुडोनी गेले कुंडी व्यामोहाच्या. अशा आसुरी प्रकृतीच्या तोंडात जे भूताला टाकलेल्या बळीप्रमाणे पडले ते भ्रांतीच्या कुंडात बुडून गेले. एवन तमाचिये पडिले गर्ते, न पवी जतीची विचाराचे निहाते. हे असो ते गेले जेथे ते शुद्धीची नाही. याप्रमाणे ते तमोगुणांच्या खळग्यात पडले, ते विचाराच्या हाताला लागत नाही. हे असो ते अशा ठिकाणाला गेले की जेथे त्यांचा पत्ताच लागत नाही. म्हणून असो तू ये वायानी कायशी मूर्खांची बोलणी, वाया वाढविता वाणी शिणे लहन. म्हणून हे निष्फळ वर्णन राहू दे, मूर्ख लोकांची कथा कशाला, तिच्या विस्ताराने वाचेला व्यर्थ शीण तो मात्र होणार आहे. महात्मानस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः, भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. हे पार्था, पण दैवी स्वभावाचा आश्रय करणारे महात्मे
भूतांचे आदिकारण व क्षयरहित अशा मला जाणून अनन्य होतात, माझी भक्ती करतात. ऐसे बोलिले देवे, जेथ जी जी म्हणितले पांडवे, ऐके जेथ वाचा विसवे, ते साधू कथा. श्रीकृष्ण असे म्हणाले, त्या प्रसंगी अर्जुन होय म्हणाला. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, ज्या साधूंच्या वर्णनात वाणीला विश्रांती मिळेल, ती साधू कथा ऐक. तरी जयाचे चोखटे मानसी, मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी. जयांनी जे लिया ते उपासी, वैराग्य गा. ज्यांच्या शुद्ध मनरूपी क्षेत्रात मी क्षेत्र संन्यासी होऊन असतो व जे पुरुष निजले असता वैराग्य त्यांची उपासना करते, म्हणजे स्वप्नात सुद्धा ज्यांचे वैराग्य ढळत नाही. जयाचिया आस्थेचिया सद्भावा, आज तू धर्म करी राणीवा. जयाचे मन ओलावा विवेकासी. ज्यांच्या ज्यांच्या कळकळीच्या चांगल्या वासनेत धर्म राज्य करतो, म्हणजे ज्यांना अधर्माची इच्छा उत्पन्न होत नाही व ज्यांचे मन विचारास जीवन आहे. जे ज्ञानगंगा नाहाले, पूर्णता जेऊनी धाले. जे शांतीसी आले पालवनवे. ज्यांनी ज्ञानरूपी गंगेत स्नान केलेले आहे व जे पुरुष पूर्णतः जेवून तृप्त झाले आहेत, आणि जे पुरुष शांतिरूपी वेलींची कोवळी पाने आहेत. जे परिणामा निघाले कुंभ, जे धैर्य मंडपाचे स्तंभ. जे आनंद समुद्री कुंभ, कळोनी भरिले. जे पुरुष परिणामाला फुटलेले अंकुर आहेत, जे धैर्यरूपी मांडवाचे खांब आहेत. जे पुरुष ब्रह्मानंद रूपी समुद्रात तुडुंब भरलेले घट आहेत. जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परवते सर म्हणिती. जयांची ये लिले माझी नीती, जियाली दिसे. ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ती झालेली असते की ते मोक्षाला पलीकडे हो असे म्हणतात. ज्यांच्या सहज कर्माचरणामध्ये नीती जगलेली दिसते. जे आघवांची करणी, लेईले शांतीची लेणी. जयांचे चित्त गवसणी, व्यापका मज. ज्यांनी सर्व इंद्रियांचे ठिकाणी शांतीचे अलंकार धारण केले आहेत व ज्यांचे चित्त मी जो सर्व व्यापक त्या मला आच्छादणारी होळ झाले आहे. ऐसे जे महानुभाव, देवीये प्रकृतीचे दैव. जे जाणून या सर्व स्वरूप माझे. असे जे प्रशस्त अनुभवाचे पुरुष आहेत, ते दैवी प्रकृतीचे दैव आहेत. ते महात्मे हे सर्व माझेच स्वरूप आहे असे जाणून मग वाढते नि प्रेमे, माते भजती जे महात्मे. परी तुझे पण मनोधर्मे, शिवतले नाही. मग वाढत्या प्रेमाने मला भजतात, पण त्यांची भक्ती अशी एकविध असते की ते आपल्या मनाच्या संकल्पाने देव हा एक उपास्य आणि मी एक उपासक निराळा आहे अशा दुसरेपणाला शिवत नाही. ऐसे मीच होऊनी पांडवा, करीती माझी सेवा. परिणवलावो तो सांगावा, असे ऐक. याप्रमाणे अर्जुना, मीच होऊन ते माझी सेवा करतात, पण त्यांची सेवा करण्याचा आश्चर्यकारक प्रकार सांगायचा आहे तो ऐक. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः, नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सदा माझे नामस्मरण करणारे, अष्टांग योग मार्गाने माझ्या प्राप्तीसाठी निश्चयपूर्वक प्रयत्न करणारे व मला भक्तिपूर्वक सर्व मीच आहे असं समजून सर्वत्र मला नमस्कार करणारे, असे माझ्या ठिकाणी नित्य चित्त लावणारे माझी उपासना करतात. तरी कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चिताचे. जे नामची नाही पापाचे, ऐसे केले.
तर त्यांनी कीर्तनाच्या उत्कर्षाने प्रायश्चितांची कामे नाहीशी करून टाकली, कारण की त्यांनी पापांचे नावच नाही असे केले. यमदमा अवकळा आणिली, तीर्थे ठायावरुनी उठविली, यमलोकींची खुंटिली, राहाटी आघवी. यमदमास निस्तेजता आणली, तीर्थास पाप नाहीसे करणारे असे जे श्रेष्ठ पद मिळाले होते, त्या श्रेष्ठ पदावरून तीर्थास उठवले व पापे करून लोक यमलोकास जात होते. पण पापे कीर्तनाने नाहीशी केल्यामुळे पापी यमलोकास जात नाहीसे झाले. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवनात ते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदासी नाही. यमसाधन म्हणावयास लागले की निग्रह कोणाचा करावा, कारण ज्याचा निग्रह करावयाचा ते मग कीर्तनाच्या योगाने आत्मरूप झाले. दमसाधन म्हणू लागले कोणत्या इंद्रियांचे दमन करावे, कारण कीर्तनाने सर्व इंद्रिये आत्मरूपात तल्लीन झाली. तीर्थे म्हणावयास लागली की पापच जर औषधाला राहिले नाही तर आम्ही खावे काय. ऐसे माझे नि नाम घोषे, नाहींची करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे, दुमदुमीत भरले. याप्रमाणे माझ्या नामघोषाने विश्वाची दुःखे नाहीशी करतात व सर्व जगच ब्रह्मसुखाने जिकडे तिकडे कोंडून भारतात. ते पहाटे विण पाहवित, अमृते विण जीववित, योगे विण दावित, कैवल्य डोळा. ते महात्मे प्राकृत सूर्याकडे पहाटेशिवाय ज्ञानरूप दिवसाचा उदय करतात व स्वर्गातील प्राकृत अमृताशिवाय ते जगवतात व अष्टांग योगाशिवाय मोक्ष डोळ्याला दाखवतात, म्हणजे अनुभवास आणून देतात. परीराया रंका पाड धरू, नेणती साने या थोरा कडसणी करू, एकसरे आनंदाचे आवारू होत जगा. परंतु हा राजा आहे, हा रंक आहे असा योग्यता भेद ते मनात धरत नाहीत व लहान मोठा अशी निवड करत नाहीत. जगाला एकसारखे आनंदाचे कोट होतात. कही एकाधेनी वैकुंठा जावे, ते तिही वैकुंठची केले आघवे, ऐसे नाम घोष गौरवे, धवळले विश्व. पूर्वी असे होत होते की कधीतरी एखाद्याने वैकुंठाला जावे, ते यांनी सर्व वैकुंठच केले. याप्रमाणे माझ्या नामघोषाच्या महात्म्याने सर्व विश्व प्रकाशित केले. ते जे सूर्य तैसे सोज्वळ, परितोही अस्तवे हे किडाळ, चंद्र संपूर्ण एखादे वेळ, हे सदा पुरते. तेजाने ते महात्मे सूर्यासारखे लखलखीत आहेत असे म्हणावे, परंतु सूर्याचा अस्त होतो हा सूर्यात दोष आहे व महात्म्यांच्या ज्ञानोदयाचा कधीच अस्त होत नाही. यास चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र एखादे वेळेसच म्हणजे फक्त पौर्णिमेलाच पूर्ण असतो आणि हे महात्मे स्वरूप स्थितीने नेहमीच पूर्ण असतात. मेघ उदार परी ओसरे, म्हणूनी उपमेसी न पुरे, हे निशंकपणे सपाखरे, पंचानन. मेघ वृष्टी करण्यात उदार असतो, पण तो ओसरतो म्हणून तो मेघ या महात्म्यांना उपमा देण्यास पुरेसा नाही. हे महात्मे निसंशयपणे कृपाळू सिंह आहेत. जयांचे वाचे पुढे जयांचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्त्री ओळखिजे, एक वेळ यावया. जे माझे नाम एक वेळ मुखात यावयास हजारो जन्म सेवा करावी लागते, ते माझे नाम ज्यांच्या वाचे पुढे नेहमी मोठ्या प्रेमाने नाचत असते. तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबीही न दिसे, वरी योगियांची ही मानसे, उमरडोनी जाय. तो मी एक वेळ वैकुंठात नसतो, एक वेळ सूर्यबिंबातही नसतो,
शिवाय मी एक वेळ योग्यांची हृदये देखील उल्लंघन करून जातो. परितयांपाशी पांडवा मी हारपला गिवसावा, जेथ नाम घोषू बरवा करीती माझा. परंतु अशा रीतीने मी जरी हरवलो असलो तरी पण माझे भक्त जेथे माझा नामघोष चांगला करतात त्यांच्यापाशी अर्जुना मला शोधावा, म्हणजे मी तिथे सापडेनच. कैसे माझ्या गुणी झाले देशकाला ते विसरले, कीर्तने सुखी झाले आपण पांची. ते महात्मे माझे गुण गाण्यात कसे तृप्त झाले आहेत की त्यायोगे आपण कोठे आहोत व आपला काळ भजनात किती गेला याची खबरच नसते त्यांना. ते कीर्तनाच्या सुखाने आपल्याच ठिकाणी आपले स्वरूप होऊन राहिले आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद दंडगाती. ते महात्मे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामांचेच केवळ कथन करतात व मध्ये मध्ये स्पष्ट रीतीने पुष्कळ आत्मचर्चा करतात. वाचू पुढे? थांबूयात आपण. थांबू? थांबूयात. हो थांबूयात. चालेल. हा परत रामदास दादा सांगतील थोडस. हा. हा. आधी पसायदान घ्या. पसायदान घेऊ का आधी हो हो पसायदान. दादा बोलणार आहे? पसायदान घ्या ना आधी. हा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञी तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेट तुया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. जन्मे जे अलांछन मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी, जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये. दृष्टादृष्ट विजये हो आवेची. एक म्हणे श्री विश्वेश्वरावो का होईल दान पसावो, देणे परे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. खूप छान ताई बर का. ताई आज पहिल्यांदा खूपच बघितलं. छान. हो. दादा ताई आपल्या 162 ग्रुप सांभाळतात. वा वा खूपच छान. धन्यवाद. हो. आणि आपल्याला आपल्या कार्याला नमस्कार असो ताई. आणि आपण खूपच छान पद्धतीने सुंदर वाचन केलं आज. परमेश्वर म्हणजे माऊली आपल्याला असं किती छान पद्धतीने समजून सांगतात की परब्रह्माचं स्वरूप कसं आहे आणि आपण त्याला भक्त किती छोट्या प्रमाणात बांधून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. हो. म्हणजेच काय की परब्रह्म म्हणजे काय, तर उपनिषदांमध्ये असं सांगतात की आत्मा हा सूक्ष्म आहे, म्हणजे इंद्रियांपासून सूक्ष्म मन, मनापासून सूक्ष्म महतापेक्षा सूक्ष्म आत्मा, आणि परमाणू हा आत्म्यापेक्षाही सूक्ष्म आहे. म्हणजे अत्यंत सूक्ष्म असा जो आहे, म्हणजे आकाश तत्वातून गाळून घेतला तरी सुद्धा तो त्याच्यातून पलीकडे जाईल इतका तो सूक्ष्म आहे. आणि तो सर्वव्यापी आहे. म्हणजे असं जगातली कुठलीच वस्तू नाही, प्राणी नाही, जीव नाही, निर्जीव वस्तू नाही की जिथे तो अस्तित्वात नाही. आणि तो सर्व चराचरांमध्ये अस्तित्वात आहे, तो सर्व कर्मांमध्ये अस्तित्वात आहे, तो सर्व गोष्टी
घडण्यासाठी कारणीभूत सुद्धा तो आहे. परंतु आपण त्याला जबाबदार फक्त धरत असतो. म्हणजे त्याच्यावर त्याला अध्यास असा शब्द शंकराचार्य वापरतात. म्हणजे आपण त्याला विविध उपाधींनी नटवलेला आहे. म्हणजे उपाधींनी नटवला म्हणजे काय की पहा की तो एक प्रश्न मला वाटतं मागे एका ताईंनी मला विचारला होता की तुझं सगुण म्हणो की निर्गुण नव्हे, असा हरिपाठातला ते जे वाक्य आहे त्याच्याविषयीचा तो प्रश्न होता. त्याचं उत्तर पण आजच आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे ते की जरी परब्रह्म हे निर्गुण स्वरूपातलं असलं तरी भक्तांसाठी त्याला सगुण स्वरूपात समजलेलं आहे. उपासना ही नेहमी सगुण स्वरूपाची केलेली आहे. म्हणजे आपल्या संत परंपरेचं जर का पाहिलात आपण तर सर्व संत विठ्ठल रूपी सगुण स्वरूपाचीच पूजा करतात. सगुण स्वरूपाची पूजा उपासना जी केली जाते म्हणजे प्राणप्रतिष्ठा असेल, पूजा असेल, अलंकार वाहणं असेल, फुलं वाहणं असेल, पूजा करणं असेल, हे सगुण स्वरूपाचं आहे. पण त्या सगुण स्वरूपाच्या पूजेचं उद्देश काय आहे तर आपल्या स्वतःच्या चित्ताची शुद्धी करणं हे त्या उपासनेचं मूळ कारण आहे. म्हणजे आपली स्वतःची शुद्धी करणं हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. म्हणजे आपलं चित्त शुद्ध, कारण चित्तावर अनेक जन्मांचे संस्कार आहेत, ते काढून टाकून फक्त परब्रह्म स्वरूप जाणून घेता येणं यासाठी ती सगुण स्वरूपातली उपासना आहे. आणि मग सगुण स्वरूपातली उपासना करता 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 जेव्हा आपल्याला निर्गुणाचं ओळख पटेल, म्हणजे परब्रह्म स्वरूपाची आठवण झाली की आपण त्या परब्रह्म स्वरूपामध्येच राहू आणि त्या परब्रह्म स्वरूपामध्ये राहून आपण त्याचं फक्त गुणसंकीर्तन करत राहू. कारण त्यावेळेला त्या स्थितीमध्ये तो भक्त आणि तो परब्रह्म याच्यामध्ये फरक असणं शक्यच नाही, कारण ते एकच आहेत. म्हणजे त्या संत विभूती किंवा संत माऊली आणि ब्रह्म हे दोन्ही वेगळं नाहीच आहे, ते एकच आहे. आणि अशी जी अवस्था निर्गुण अवस्था प्राप्त झालेली आहे आणि म्हणून तो एक गोविंदू रे असा शब्द आहे. म्हणजे एक गोविंद म्हणजे काय, तो एकच ब्रह्म आहे. म्हणजे तो संकीर्तन करणारा संत भक्त असो किंवा तो परब्रह्म असो, हे सर्व एकच आहे याची जेव्हा ज्या क्षणी अनुभूती येते तेव्हा तो आत्मानंदात लीन असतो तो भक्त. असं ते वर्णन आहे. म्हणजे आणि तेच वर्णन आपण आज तुम्ही छान पद्धतीने वाचलं ताई. म्हणजे परब्रह्माचं स्वरूप सगुणाकडून उपासना करत करत निर्गुणाकडे जाणं आणि निर्गुणामध्ये नंतर ब्रह्मस्वरूप होऊन राहणं. आणि मग संत काय म्हणतात की हे सगळं सगुण निर्गुण असं करत बसण्यापेक्षा मला माझ्या परमेश्वरावर जे प्रेम आहे ते प्रेमामध्येच मला जास्त सुख आहे. म्हणजे न लगे मुक्ती न लगे संपदा. बरोबर. म्हणजे मला मुक्तीही नको आणि मला संपदाही नको. मला फक्त काय हवं, तुझं प्रेम हवं. म्हणजे मला मोक्ष पण नको आणि मला त्याची गरजच नाही मोक्षाची. मला फक्त तुझ्या प्रेमामध्येच राहायचंय. आणि म्हणूनच आजच्या पण आपण ओव्यांमध्ये पाहिलं की भगवंताचे भक्त फक्त त्याच्या संकीर्तनामध्ये लीन आहेत. आणि मग प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणी, प्रत्येक गोष्ट करताना फक्त संकीर्तन करणं हेच उद्देश शिल्लक राहतं. कारण बाकी काही करण्यासारखं काही उरलेलंच नाहीये जगात. कर्म काही करायचं नाही, शिल्लकच राहत नाही. कर्म चालू आहे ह्या मायेच्या त्या राक्षसीचं वर्णन केलेलं आहे माऊलींनी आज. म्हणजे त्या राक्षसीमुळेच ती कर्म चालू आहेत. बरोबर. आणि तिच्या विक्राळ लाडांमध्ये अडकल्यामुळे प्रपंच चालू आहे. म्हणून मी मागे पण म्हटलं होतं की माया नदीचं वर्णन वाचल्यावर भीती वाटते. म्हणजे इतकी ती प्रचंड आहे आणि ती पार करून जाणं हे सद्गुरूंच्या शरणांशिवाय शक्यच नाही. म्हणजे सद्गुरूंचीच नाव हवी, त्याच्याशिवाय शक्य नाही. तरच आपण ती नदी पार करून परब्रह्म स्वरूपाला जाणून घेऊ शकू. पण परब्रह्म स्वरूपाला जाणून घेणं तरी शक्य आहे का, तर शक्यच नाही असं मला वाटतं कधी कधी. कारण जिथं चारी वेद, इतके महान ऋषी, इतके महान संत, इतके ज्ञानी स्वरूपातले आचार्य सर्व सुद्धा म्हणतात की मला परब्रह्म स्वरूप आम्हाला अजूनही कळत नाही, तर त्यांच्या पुढे आपली ठावती काय.
मग त्यांच्या पुढे जर का म्हणजे आपण कसपटा समान पण नाही, म्हणजे कसपट सुद्धा खूप झालं असं म्हणता येईल एक वेळ. तर अशा अवस्थेमध्ये फक्त म्हणून मला नेहमी मी असं म्हणतो की मला फक्त एकच गोष्ट, मला जेव्हा एखादी चांगली गोष्ट कळते तेव्हा मी अत्यानंदित होतो. आणि ते रहस्य उलगडल्यावर फक्त असं वाटतं की सद्गुरूंचे पाय धरून पकडावेत किंवा श्रीरामाचे पाय धरून नाचत बसावं. कारण बागेत जागेत करण्यासारखं काही उरतच नाही, अशी ती अवस्था असते. म्हणजे करायचं काहीच नाही उरत, म्हणजे फक्त त्या श्रीरामाचे पाय धरायचे आणि नाचत बसायचं, म्हणजे त्याच्या आनंदात राहायचं, एवढंच काम शिल्लक राहतं. आणि त्याच्यातच आनंद मिळतो आणि तीच अवस्था असते असं मला तरी वाटतं. तर फक्त तेच माऊलींनी आज छान पद्धतीने समजून सांगितलंय की सगुण निर्गुण रे एक गोविंदू रे, म्हणजे माझ्यासाठी तू एक गोविंदच आहेस, मला बाकी काही माहित नाही. मला फक्त तुझं चरण दिसतात आणि मला सगळं विश्व म्हणजेच तुझं चरण आहे, बाकी काही मला माहित नाही. अशी अवस्था प्राप्त करून साधकाची होणं हेच अपेक्षित माऊलींनी आपल्याला या राजविद्या राजगुह्य योगाच्या आजच्या ओव्यांमध्ये आपण पाहिलं. म्हणजे अखंड परमेश्वराचं निधिध्यासन, सदोदित परमेश्वराचं स्मरण आणि राम करता, म्हणजे जे काही करतो तो परमेश्वरच करतो, जे काही चालू आहे ते परमेश्वरामुळेच चालू आहे आणि जे काही घडतं ते पण परमेश्वरच घडवतो. हे एकदा माणसाला कळू लागलं की बाकीच्या गोष्टी क्षुल्लक असतात आणि खरंच क्षुल्लक असतात त्या, आणि त्याला काही महत्वच नसतं आयुष्यात. आणि जसं असेल तसं ते चालवत ठेवणं आणि संकीर्तनामध्ये राहून आनंदमय आयुष्य जगणं. म्हणजे मला आठवतं उपनिषदांच्या पहिल्या श्लोकात, म्हणजे पहिल्या लेखामध्ये मी असं लिहिलं होतं की मनुष्याचं जीवन हे आनंद स्वरूप आहे आणि स्वतःच्या आनंद स्वरूपाला ओळखणं आणि त्या आनंद स्वरूपात अखंड रममाण राहणं हेच आपलं जीवन कर्तव्य आहे. म्हणजे आत्मज्ञान मिळवणं आणि त्या परमेश्वराच्या चरणांमध्ये आत्मानंदी अवस्थेत अखंड राहणं हे